मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा। तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा होतो। पुलाव करताना संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळा, यामुळे पुलावामध्ये सुगंध प्राप्त होतो। सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळे फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या आकारात कापता येईल। भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे। हातातला किंवा पाट्या वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा। भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका, यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, यामुळे हे फेकू नये। हे पाणी भाजीत किंवा कणिक मळतानाही वापरता येते। उकळून न घेता यावर वाफेवरही शिजवू शकता। दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडे थंड पाणी घाला, दूध खाली लागणार नाही। हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा, त्यात लोहाचे प्रमाण भाज्या किंवा फळे 4-5 तास आधीपासून कापून ठेवू नये। इडलीचा गोळ करताना त्यात काही अर्धकच्चे तांदूळ मिसळावे, याने इडली चांगली नरम होते। उकडलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यास त्यांचे सालपाट लवकर निघते। हिरव्या भाज्या कापल्यावर त्यांना प्लास्टिक डब्यात ठेवू नये। कांदा 2 भागात कापून त्यात थंड पाण्यात 5-10 मिनिटे ठेवल्यास कापताना डोळ्यात अश्रू येत नाही। कारल्यामधील कडूपणा कमी करण्यासाठी त्यात मीठ घाला व अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा। हिरव्या भाज्या कापल्यावर त्यांना प्लास्टिक डब्यात ठेवू नये। भाजी बनवताना त्यात 1-2 लिंबूच्या रसाचे थेंब घातल्यास भेंडी चिकट होणार नाही। पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषले जाईल। पनीरला तेलात फ्राय करण्यापेक्षा त्यास थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम व स्पंजी होतात। हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्याचा रंग जातो, त्याकरता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असेल तर लाईक कमेंट नक्की करा। नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन किचन टिप्स आणि ट्रिक्स घेऊन येईल मी। चला तर मग हा व्हिडिओ इथे संपवते।